सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा अक्षयला 5 लाखाची ऑर्डर भेटताच आता रमा ही सामानाची लिस्ट काढू लागते. तर वॉचमन काका आणि भूषण हे आता रमा अक्षयला मदत करत असतात. तर आता अक्षय म्हणतो की आता सामानाची यादी तर झाली, पण आता आपल्याकडे बेकरी कुठे आहे? तर आता भूषण ते ऐकून म्हणतो की थांबा, मी लगेचच विचार करतो. आणि भूषण विचार करू लागतो. तेवढ्यात भूषण म्हणतो की अरे, माझ्या एका मित्राची बेकरी आहे आणि ती बेकरी आपल्याला मिळेल भाई, तू काही टेन्शन घेऊ नको. त्यानंतर अक्षय म्हणतो की आता त्यानंतर प्रॉब्लेम आहे निटिंगचा. तर रमा म्हणते निटिंग म्हणजे काय? तर अक्षय म्हणतो की निटिंग म्हणजे मळणं. वेगवेगळ्या प्रकारे आता ते पीठ मळावं लागतं. साठी वेगळं पीठ आणि बाकीच्या प्रॉडक्ट्स म्हणजे पदार्थासाठी वेगळं पीठ मळावं लागतं आणि ते वेगळे पद्धतीने मळावं लागतं. आणि ते मळल्यानंतर त्याचा स्पंजनेस वगैरे सर्व काही आपण ठरवतो. रमा म्हणते की ते आपण एकदा केलंय ना? तर अक्षय म्हणतो हो रमा, तू एकदा केलंयस तेच नीटिंग. तर रमा म्हणते की मी करील, काही प्रॉब्लेम नाहीये. तेवढ्यात वॉचमन काका म्हणतात की अहो सविता, रमा आणि आपण सगळे चाळीतल्या बायका गोळा करू आणि करू की हे सर्व. तर लगेच सर्वजण तयार होतात. इकडे आता सीमा आणि रमाकांत हे बसलेले असतात. तेव्हा रमाकांत विचार करतो की काही वेळेस आपल्याला असं वाटतं की घरातल्या बायका काहीच करत नाही, पण जेव्हा त्या घरातून जातात तेव्हा त्यांचे खरे महत्त्व समजते. सीमा, रमा आणि आरती या घरामध्ये असताना आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यावेळेस आपल्याला कळत नाही की त्या घर सांभाळतात, घरातली कामं व्यवस्थित करतात, त्यांचे कामं हे सर्व समोर येत नाही. पण ज्या वेळेस त्या गेलेल्या असतात त्यावेळेस त्यांची उणीव आपल्याला जाणवते. इकडे आता आई आजी तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असते आणि आई आजीला थकवा आलेला असतो. तेवढ्यात आरती तिथे येत म्हणते की आई आजी, मी तुम्हाला औषध देते. असे म्हणत आता आरती ही आई आजीचे औषध घेऊन समोर येते. त्यानंतर आता आरती ही आई आजीला हाताने डवचून उठवू लागते, पण आई आजीच्या हातातून जीव गेलेला असतो. ते बघून आरती घाबरते आणि मोठ्याने रमाकांत, सीमा आणि आब्याला हाका मारू लागते. तर आता इकडे अक्षय सर्वांना समजावून सांगत असतो की आपल्याला आता भाज्या सर्व प्रकारच्या लागणार आहे, पण या पैसे वाचवण्यासाठी महागड्या भाज्या कुठून आणायच्या माहिती आहे का? तर मंडईतून, असे रमा आता सर्वांना सांगते. मंडईमध्ये फ्रेश आणि ताज्या भाज्या मिळतात. तर अक्षय म्हणतो हो हो. इकडे आता अक्षय म्हणतो की आजीला तर ही भाजी खूप आवडते बरं का, आणि मला काय माहिती काय होतंय, आज आजीची खूप आठवण येते आणि आजीने मला लहानाचं मोठं केलं, मला शिकवलं. तर आता इकडे आई आजी ही बेशुद्ध पडलेली असते आणि सर्वजण आई आजी समोर गोळा झालेले असतात. तर आरती म्हणते की अहो, मी आई आजींना औषधं द्यायला आले, त्याच्या अगोदरच त्या इथे बेशुद्ध पडल्या होत्या. इकडे आता शशिकांत आणि रेवा टेरेसवर बसलेले असतात. तर रेवा म्हणते की बाबा, मी किती वेळचे तुम्हाला शोधत होते, कुठे गेला होता तुम्ही? मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. तर शशिकांत म्हणतो की अगं मग बोल ना. तेव्हा रेवा म्हणते की बाबा, मी रमा आणि अक्षयचं घर शोधायला गेले होते. तर शशिकांत म्हणतो की मग सापडलं का? तर रेवा म्हणते हो. आणि रेवा आता लपून छपून कशी तिथे आली आणि रमा अक्षय कसे आता आईस कांडी खात होते आणि प्रेमाने एकमेकांच्या कसे जवळ होते, हे सर्व आता रेवा ही शशिकांतला सांगते. तर आता रेवा म्हणते की मला वाटतंय रमा अक्षय काहीतरी प्लान करतात. तर शशिकांत म्हणतो कसला प्लान? पण तेवढ्यात आभ्या तिथे ओरडत ओरडत तिथे येतो आणि म्हणतो की बाबा लवकर चला तुम्ही, तिकडे आजीला काहीतरी झालंय. तर घाबरतच शशिकांत म्हणतो काय झालं? आभ्या म्हणतो मला माहिती नाही, पण त्या बेशुद्ध पडल्यात. ते ऐकून शशिकांत लगेचच आई आजीकडे धाव घेतो. तर आता इकडे आभ्या लगेच डॉक्टरांना फोन करतो, पण डॉक्टर अवेलेबल नसल्याचे आभ्याला समजतात. इकडे आता आई आजी कॉटवर पडलेली असते. तर शशिकांत तिथे म्हणतो की अगं आई आजी, डोळे उघड ना, तुझा मुलगा आलाय हा शशिकांत. तर आता शशिकांत सर्वांकडे बघत म्हणतो की अरे, असे हातावर हात धरून काय बसले, डॉक्टरांना फोन करा ना. तर लगेचच रमाकांत म्हणतो की आम्ही हातावर हात धरून नाही बसलो, डॉक्टरांना आनंदने फोन केलाय. तेवढ्यात आनंद तिथे म्हणतो की डॉक्टरांचा फोन तर बिझी लागतोय. तेव्हा रमाकांत म्हणतो की मग कुसळकर डॉक्टरांना फोन कर ना, आईची तब्येत कशी आहे तुला कळतंय का आनंद? तर आता रडक्या स्वरात शशिकांत म्हणतो की डॉक्टरांना फोन करा, नाही तर आपण आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तर आता इकडे डॉक्टर हे आई आजीला तपासण्यासाठी तिथे आलेले असतात. आई आजीला तपासून डॉक्टर म्हणतात की तुम्ही यांची औषधं वेळेवर देत नाहीत का? अहो, सोडियम, कॅल्शियम आणि हे सर्व घटक आपल्याला खूप महत्त्वाचे असतात आणि आता वेळेवरती औषधं जर दिले नाही तर जे व्हिटॅमिन पाहिजे ते व्यवस्थित भेटत नाही. डॉक्टर म्हणतात की मी त्यांना आता इंजेक्शन दिलंय, थोड्या वेळाने त्या शुद्धीवर येतील, तुम्ही त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.
आणि लगेच डॉक्टर म्हणतात की घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असते तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळाही आपण जपल्याच पाहिजे. तेव्हा शशिकांत म्हणतो की सीमा डॉक्टर काय म्हणतात? तर सीमा म्हणते की आता मी व्यवस्थित काळजी घेईन. तर शशिकांत म्हणतो की आत्ता काय या पाठीमागे का हलगर्जीपणा झाला बोल, असे आता मोठ्याने शशिकांत हा सीमाला ओरडतो. शशिकांत म्हणतो की माझ्या आईला जर सांभाळता येत नसेल सीमा तर तू माझ्या काय कामाची. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अहो शशिकांत साहेब त्यांच्यावरती काय ओरडताय तुम्ही? घरातल्या या अशा माणसांना सांभाळण्याची जबाबदारी घरांच्या सर्वांच्यावरती असते. इकडे आता अक्षय आणि भूषण हे 5 लाखाची ऑर्डर तयार करण्यासाठी घरामध्ये सर्व सामान आणतात. तर अक्षय म्हणतो की रमा अगं केक बनवण्यासाठी आता सर्व सामान आणले. तर आता पिठाचे पोती वगैरे सर्व सामान आणताच रमा खूप खुश झालेली असते. तर आता अक्षय म्हणतो की आपल्या शरीराच्या आतमध्ये काय चाललंय आणि आपल्याला काय लागतं ना याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. जसे आपण नवीन शर्ट घ्यायला जातो आणि तिथे हा शर्ट कसा, त्याचा भाव काय, याची क्वालिटी काय, अशी आपण 50 शर्ट तपासून विचारपूस करतो ना, तसंच शरीराचं सुद्धा असतं. त्याला आतमध्ये काय पाहिजे ना याचा आपल्याला विचार करावा लागतो. तर आता रमा आणि भूषणला अक्षयचे ते बोलणे पटलेले असते. तर आता इकडे रमा म्हणते की भूषण दादा मला एक सांगा ना, माझा नवरा अगदी जुन्या मराठीतल्या सिनेमासारखा दिसतो ना? तर भूषण म्हणतो की हा हा वहिनी 1 नंबर. तर रमा म्हणते की वहिनी 1 नंबर नाही, वहिनीचे कारभारी 1 नंबर. तर आता इकडे रमा अक्षय रात्री झोपत असताना गप्पा मारतात आणि सगळा विचार करून सगळे काम करून अक्षय म्हणतो की आपल्याला यातून 1.5 लाख रुपये तरी उरतील. त्यातील 1 लाख रुपये त्या मुकादमाच्या तोंडावर फेकून मारायचेत मला. तर आता रमा म्हणते की आपण असेच कामं आता घेत जाऊ, यातून आपल्याला हळूहळू पैसे वाढतील आणि मग असेच पैसे मिळाले की अजून आपण मोठमोठेले कामं घेत जाऊ. तर आता अक्षयला सुद्धा रमाचे म्हणणे पटलेले असते. तर रमा म्हणते की आपण खूप मेहनत करू आणि तुम्ही काय म्हणताय ती क्वालिटी आपण मेंटेन करू. तर आता इकडे रमा ही बोलत असते आणि अक्षय हा झोपलेला असतो. तर आता रमा ही अक्षयकडे बघते तेव्हा अक्षय हा झोपलेला असतो. त्यानंतर आता रमा ही अक्षयचे गाल आपल्या हाताने ओढते आणि पटकन उठून आता एक ओढणी घेऊन येते आणि ती अक्षयच्या अंगावर टाकते. त्यानंतर रमा अक्षयकडे बघत विचार करते की तुम्ही कशाला टेन्शन घेताय, आता आपलं सगळं काही व्यवस्थित होणार आहे. मला माहिती आहे की तुम्हाला या अशा परिस्थितीत जगायची आणि राहायची सवय नाही येते. रमा म्हणते की पण मी तुम्हाला शब्द देते की मी सावली बनवून तुमच्या पाठीमागे सतत राहील. आणि त्यानंतर प्रेमाने रमा ही अक्षयच्या गळ्यात हात टाकून झोपी जाते. इकडे आता रमा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती एक गव्हाच्या पोत्यासमोर येते. तर ते पोत्यातील गहू खाली सांडलेले असतात. तेव्हा रमा ही अक्षयला बोलावत म्हणते की अहो पोते फाटले वाटतं. तर ते पोते बघत अक्षय म्हणतो की कसे फाटले? तर रमा म्हणते की उंदीर आहे तिथे बहुतेक. तर अक्षय म्हणतो की उंदीर? तर आता इकडे अक्षय ते पोते बघत असताना तेवढ्यात आता शशिकांत हा अक्षयला फोन करतो. तेव्हा शशिकांतचा फोन आलेला बघून आणि तो आवाज ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता सर्वजण मेहनत करून अखेर ती 5 लाखाची ऑर्डर पूर्ण करतात आणि गाडीसुद्धा आता डिलिव्हरीसाठी आलेली असते. सर्व बॉक्सेस आता गाडीमध्ये भरून लगेचच रमा आणि अक्षय नारळ फोडून आता उद्घाटन करतात आणि म्हणतात की आज अक्षय मुकादमाच्या नावाशिवाय सुद्धा पैसे कमवू शकतो हे सिद्ध झालंय आणि लवकरच मी आता शशिकांतच्या तोंडावर 1 लाख रुपये फेकून माझे अस्तित्व सिद्ध करणार आहे. तर आता इकडे शशिकांत हा रेवाला म्हणतो की अक्षय या घरात तुला यायला हवा आहे ना? तर रेवा म्हणते हो. तर आता लगेचच रमा आणि अक्षय ज्या घर मालकाच्या खोलीमध्ये राहत असतात शशिकांत त्या मालकाला फोन करतो. तर तो मालक म्हणतो की आहे एक जोडपे असे आणि मीच त्यांना राहायला जागा दिली. तेव्हा लगेच शशिकांत त्या मालकाला त्याचा सर्व प्लान सांगतो. तर आता तो मालक रमा अक्षयला त्या रूममधून बाहेर काढणार का? तर आता ऑर्डर पूर्ण करून रमा अक्षय पुन्हा कसे नवीन घर घेतात आणि त्यांच्या पुढील वाटचालीची कशी सुरुवात करतात, तर अक्षय शशिकांतच्या तोंडावर कसे 1 लाख रुपये फेकून मारतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.